इथे जी वॉल होती ना, ही वॉल ही आम्ही तोडून टाकली. पण बांधकाम मजबूत असल्यामुळे वॉल तोडताना खूप हालत खराब झाली त्यांची, कारण जुनं बांधकाम आहे आणि ह्या सोसायटीला 30 वर्ष होऊन गेली आहेत. मित्रांनो, काय माहित आहे, जेव्हा आपण गावातून मुंबई शहरात जेव्हा येतो ना आणि जेव्हा नोकरीसाठी आपण धावत पळत मुंबईला येतो, तर नोकरी भेटल्यानंतर आपल्या डोक्यात एकच विचार असतो, तो म्हणजे आपलं स्वतःचं घर. आणि हा विचार घेऊनच आपण मुंबईत येतो आणि मुंबईत आल्यानंतर नोकरीनंतर आपला एकच विचार असतो, तो म्हणजे घर. भले ते 10 बाय 10चं किंवा बिल्डिंगमध्ये 1 आर-के असलं तरी चालेल, पण ते स्वतःचं पाहिजे. पण आल्यानंतर सुरुवात तर होत नाही. आल्यानंतर प्रत्येकजण मला वाटतं भाड्यानेच राहतो. काही लोकांचे घर घेतलेले असतात, काही लोकांच्या आई-वडिलांनी घर ठेवलेले असतात घेऊन. पण आपल्यासारखी लोकं जी एकटी येतात, जेव्हा सुरुवात करतात नोकरीसाठी, संसारासाठी, ते पहिल्यांदा सर्वात प्रथम घराचा विचार करतात. तर तसंच हा माझी खूप मोठी स्टोरी आहे, पण ती आता काय सांगत नाही. तेवढा आपल्याला टाईम पण नाही आणि खूप मोठा व्हिडिओ होईल. त्याच्यासाठी मी शॉर्टकटमध्ये आज मी तुम्हाला माझी होम टूर करणार आहे. आणि हे घर मला वाटतं मी जेव्हा आलो तेव्हा मी भाड्याने राहायचो. स्वतःचं घर मी केव्हा घेऊ शकलो? जेव्हा माझं लग्न झालं. लग्नानंतर जेव्हा बायकोची साथ मला भेटली, तेव्हा आम्ही हे घर घेतलं आणि आता ती सध्या कॅमेऱ्याच्या मागे आहे आणि मी कॅमेऱ्याच्या समोर आहे. तर ती होती म्हणून शक्य झालं आणि सगळ्यांचाच सपोर्ट मला भेटला. आई-वडिलांचा वगैरे सपोर्ट, साथ भेटले. त्यामुळे मी आता हे एवढं मोठं घर घेऊ शकलो. आणि मुंबईत आता सध्याच्या तारखेला घर घ्यायचं म्हणजे खूप कठीण काम आहे. तरी पण मी तर म्हणतो प्रयत्न केला पाहिजे. तर आज मी म्हटलंच, मी नेहमी घरात ब्लॉग करतो. नेहमी घरात मी ब्लॉग्स म्हणजे व्हिडिओला सुरुवात करतो माझ्या. ब्लॉगची सुरुवात, व्हिडिओची सुरुवात मी घरातून करतो. पण मी कधी असं प्रॉपर दाखवलं नाही मी, की माझे घर किंवा मी घर कसं बनवलं. हे तुम्ही पण बनवू शकता. मुंबईत भरपूर लोक अशी बनवतात, की बाबा लोकांना 1 BHK पाहिजे असतो, पण बजेट पायी 1 BHK घेत नाही, 1 आर-के घेतात. पण मी ना खूप डोकं लावलं जेव्हा मी हे घर घेतलं ना, तेव्हा ह्या घरात काहीच नव्हतं. पूर्ण असा अंधार होता, जुनं बांधकाम आणि सगळं हे जे आता दिसतंय ना, हे सगळं आम्ही बनवलं आल्यानंतर. पण ती बनवलं कसं मी तुम्हाला ते सांगतो. म्हणून म्हटलं आज तुम्हाला होम टूर करू माझी. छोटीशी जे घर आहे ते तुम्हाला दाखवतो आज. पण सगळ्यात आधी Instagramचं जे माझं परिवार आहे ते आता 22,000चं झालेलं आहे. त्यामुळे खूप खूप थँक यू. Instagram जे फॉलोअर्स मला फॉलो करतात त्यांच्यासाठी खूप खूप थँक यू, की 22,000 फॅमिली माझी झालेली आहे. तशीच आता लवकरात लवकर आपल्या YouTubeची पण फॅमिली 20,000 प्लस झाली पाहिजे. आणि होणारच मला वाटतं 1-2 दिवसात होईल, अशी मी आशा करतो. आता मी तुम्हाला आमचं एक घर दाखवतो. स्टोरी अशी झाली, की आम्ही ना पहिलं 1 आर-के घेतलेलं. 1 आर-के घेतलं. मग आमचा विचार असा झाला, फ्युचरमध्ये मोठं घर घेऊ शकतो की नाही माहीत नव्हतं आम्हाला. मग आम्ही थोडीशी हे लावली आणि आम्ही विचार केला, की ह्याला 1 आर-केला 1 BHK कसा बनवायचा? तो तुम्हाला सांगतो. आता सुरुवात अशी इथून करूया. आता सध्या मी हॉलमध्ये उभा आहे आणि हा हॉल आमचा एवढा मोठा आहे बघा. एवढा मोठा हॉल आहे. आता सध्या म्हणजे पसारा आहे, तिकडे लक्ष देऊ नका. पण बऱ्यापैकी आम्ही क्लीन ठेवतो आणि पसारा थोडा पाहिजेच, तर ते घर वाचतं. आता एवढा आमचा हॉल आहे. आता हॉलची तुम्हाला सांगतो परिस्थिती काय होती. हे जे टाईल्स दिसतात खाली व्हाईटवाले, हे काहीच नव्हतं. पूर्ण ब्लॅक म्हणजे जे चाळीमध्ये असतात तशा होत्या. आणि दुसरी गोष्ट, हा जो हॉल दिसतो ना, ह्या हॉलमध्ये ना इथे बाल्कनी होती बघा. हा जो बेड दिसतोय आपला, ह्या बेडच्या साईडची इथे बाल्कनी होती आणि बाल्कनीला इथे ना असा दरवाजा होता. हा बघा असा. असा दरवाजा होता आणि बाल्कनी इथपर्यंत होती आणि एवढाच हॉल होता. इथून तिथपर्यंतच हॉल होता. पण आम्ही विचार असा केला नंतर, की बाबा बाल्कनी कशाला पाहिजे? बाल्कनी असली का काय होतं माहिती आहे? आपलं जो रद्दी म्हणा, इतर सामान मग आपण तिकडेच न्याहून लोड करतो, स्टोरेज करतो त्या बाल्कनीत आणि बाल्कनीचा काही उपयोग होत नाही. मग आम्ही विचार असा केला, की बाबा सोसायटीची जर परमिशन घेतली आणि आम्हाला तर वॉल तोडायला भेटली, तर बाल्कनी काढायची आणि हॉल बनवायचा मोठ्याचा मोठा, असा आमचा विचार झाला. आणि सोसायटीकडे आम्ही परमिशन घेतली आणि आम्हाला ती मिळाली आणि आम्ही 1-2 परमिशन घेतले तेव्हा. म्हणजे याला आता 5 वर्ष होऊन गेली. कोविडच्या नंतर आम्ही घेतलं. त्यानंतर परमिशन घेऊन इथे जी वॉल होती ना, ही वॉल ही आम्ही तोडून टाकली. पण बांधकाम मजबूत असल्यामुळे वॉल तोडताना खूप हालत खराब झाली त्यांची, कारण जुनं बांधकाम आहे आणि ह्या सोसायटीला 30 वर्ष होऊन गेली आहेत. आणि इथेही आम्ही वॉल तोडून आम्ही पूर्ण मोठाच्या मोठा हा असा हॉल केला. फुल मोठाच्या मोठा. म्हणजे इथे बेड आणि म्हणजे आता टीव्ही बघताना, स्क्रीनवर बघताना मजा येते मूव्ही बघायला किंवा आपले व्हिडिओ बघायला. त्यामुळे ह्या पद्धतीत असा मी हॉल केला. आणि आता देवघर काय करायचं? देवघर मला ॲक्चुअली किचनमध्ये मला करायचं नव्हतं.
कारण आपण किचनमध्ये कसं सगळंच असतं, नॉनव्हेज बनवतो सगळं असतं, त्यामुळे किचनमध्ये मला ते देवघर किंवा देवारा मंदिर हे मला बनवायचं नव्हतं. मग आम्ही मंदिर बनवलं छोटंसं इथे या साईडला. हॉल आम्ही असा मोठाच्या मोठा ठेवला, कारण म्हटलं आपली जेव्हा पाहुणे मंडळी येतात, काही मित्रमंडळी येतात, त्याच्या आल्यानंतर बाहेर बसायला त्यांना प्रॉपर भेटलं पाहिजे, ह्या पद्धतीत मी तो हॉल बनवला. तर मित्रांनो, हा असा हॉल आहे आणि मला वाटतं तुम्हाला आवडला असेल. तुमचं पण घर असं काय असेल तर तुम्ही बनवू शकता, जर परमिशन असेल तर आम्ही असं बनवलं. कारण कसं असतं, आपण जेव्हा कामावरून येतो, थकून येतो, एक तर ट्रेनचा प्रवास गर्दीचा, त्यामुळे घरी आल्यानंतर ना थोडं शांत बसल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे घरात, असं घर पाहिजे. भले ते छोटं असलं तरी चालेल. आता हॉलमध्ये ना आमच्या पसारा काय नसतो, हा जो दिसतोय पसारा, हा आमच्या लडाख राईडची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे हा मी सध्या बाहेर ठेवतोय सामान, की जे जे भेटतंय ते सॅडल बॅग वगैरे सगळं बाहेर ठेवलं. आता मी तुम्हाला किचन दाखवतो या. आता सगळ्यात मोठी गंमत ही होती, आता हा आमचा आहे किचन इकडे, आणि किचन आहे तो एकदम छोटा आहे. हा बघा, हा आहे आमचा छोटासा किचन. आता किचनची गंमत तुम्हाला सांगतो. पहिला तुम्हाला जेव्हा आम्ही आलेलो इथे, तो जो मेन किचन होता ह्या रूमचा, तो तुम्हाला दाखवतो किचन. आता हा जो तुम्हाला बेडरूम दिसतोय, हा ॲक्च्युली बेडरूम नव्हता, हा होता किचन जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा. आणि आमच्या डोक्यात होतं की आम्हाला काही करून 1 BHK बनवायचंच होतं. मग आम्ही विचार असा केला की एवढा मोठा किचन आम्हाला काय करायचं आहे. हा बघा, तुम्हाला दाखवतो आतमध्ये. हा बघा, हा असा किचन होता, पूर्ण किचन. इकडे ना ओटा होता ह्या साईडला. हा बघा, ही जी विंडो दिसते ना, इथे होता किचन, म्हणजे ओटा होता. ओटा तिकडे सिंक होती, आणि तिकडे पाईप म्हणजे बेसिंगचा नळ होता तिकडे ह्या साईडला, जिकडे आता मिररचं दिसतंय तिकडे, आणि बाकी सगळं इकडे ओपन होतं. मग आम्ही विचार असा केला की थोडंसं आम्ही हे केलं, विचार केला काय करायचं करून आम्ही किचन पूर्ण तोडून टाकला. म्हणजे ओटा बिटा जो होता इकडे सगळं आम्ही तोडून टाकला, हे कनेक्शन बंद केलं पाण्याचं, आणि आम्ही हा प्रॉपर एवढूसा आम्ही बेडरूम बनवला. प्रॉपर म्हणजे बेडरूमला खूप जागा आहे. आता कसं आहे, सगळं आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला वाटतंय, कारण इथे बेड आहे. इथे ॲक्च्युली आम्ही बेडरूम का बनवला, जेव्हा प्रोग्राम असतात, पूजा असते, फंक्शन असतं, तेव्हा लेडीजसाठी हा खूप उपयोगाला येतो बेडरूम. 1 RK असल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून आम्ही तो विचार केला तेव्हा. पण आमचा प्रॉपर बेडरूम झाला. म्हणजे इकडे हे कपाट आहे, इकडे आमचे सगळे कपडे असतात. ह्या बेडमध्ये भरपूर स्टोरेज आहे आतमध्ये. ह्या बेडवर एक माणूस आरामात झोपतो. इकडे आपल्या श्रावणी मॅडमचं मेकअपचं सगळं सामान आहे. आणि ॲक्च्युली वरती काय आहे, वरती मला ना डोअर करायचे होते, पण डोअर करायला मला माहीत नाही. म्हणजे बोलतात ना, आपण सगळी कामं करतो, खूप करतो, पण काहीतरी एक राहून जातं. हे सगळं काम करताना हे एक काम माझं राहून गेलं, पण ते राहूनच गेलं. पण आता सध्या करायचं नाही, कारण बघू, देवबाप्पाला काळजी, की थोडंसं मला वाटतं जाणार आहे आमची रिडेव्हलपमेंटला. तर म्हणून मी ते काय आता सध्या काहीच काम करत नाही. आता दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो इकडे. अशी बेडरूम म्हटल्यानंतर आपला संसार कुठे ठेवायचा हा महत्त्वाचा असतो. पहिला माझा संसार छोटा होता, एकच हेल्मेट, एकच कॅमेरा, एकच जॅकेट होतं. आता हा जो संसार आहे आपल्या रायडिंगचा, तो मला बेडरूममध्येच मॅनेज करायचा होता. म्हणून मी, कारण तेव्हा कसं एकच हेल्मेट जॅकेट होतं, त्यामुळे काय वाटायचं ना, मी इकडे तिकडे ठेवायचो. पण म्हटलं आता ह्यासाठी मी असं ही वॉल पूर्ण मी माझ्या नावावर घेतली, आणि हेल्मेट, आपले रायडिंग पॅन्ट, जॅकेट्स, टँक बॅग वगैरे सगळं मी इकडे ठेवतो. फक्त बॉक्स इकडे खाली ठेवतो. पण आता लडाखची तयारी चालू असल्यामुळे सगळं मी एक एक मला जसं भेटतं तिकडे मी हॉलमध्ये ठेवत आहे. पण आता सध्या जॅकेट वॉश वगैरे करून मी इकडे ठेवले. हेल्मेट आपले आहेत इकडे, जुने झालेत पण अजून आपल्याला साथ देते. आणि इकडे मी काही स्टिकरिंग केले, जिकडे मी म्हणजे जेवढे मी बाईक हे घेतलेत, चालवलेत, त्यांचे मी फोटो इकडे चिपकवलेले आहेत. मला वाटतं मागच्या रीलमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे हा आम्ही असा बेडरूम बनवला. मला वाटतं तुम्हाला आवडला असेल, आणि बेडरूम आम्हाला प्रॉपर झाला आहे. पण अजून आम्ही AC लावली नाही आहे. AC फक्त आहे, बाकी सगळं आहे, पण ते हळूहळू आम्ही सगळं करणार आहोत. तर अशा प्रकारे हा आमचा आहे बेडरूम. आता तुम्हाला ना किचनची गंमत सांगतो. किचन आमचा आम्ही हा कसा बनवला, थोडं इकडे बाहेर या. आता जेव्हा ना हा जो हॉल होता, हॉल ना, तर हा जो तुम्हाला डोअर दिसतोय हॉलचा, बघा, हा वाला डोअर ना न होता, हे पूर्ण पॅक होतं. हा डोअर होता इकडे, या बघा, ह्या साईडला बाहेर आहे. हा जो दरवाजा दिसतोय हॉलचा, हा डोअर इथे नव्हता दरवाजा, हे सगळं पॅक होतं. हा दरवाजा होता इकडे ह्या साईडला, हे सगळं पॅक होतं. पण आमचा विचार असा झाला, जर किचन आम्हाला तिथे करायचं आहे, तर मग हा दरवाजा बाहेरचा आणि आतमधला दरवाजा सेम समोरासमोर येत होता.
मग आम्ही डोकं लावलं की हा दरवाजा इकडचा ना आम्ही पॅक केला पूर्ण विटा वगैरे लावून, आणि मग इथे दरवाजा आम्ही काढला. आता इथे दरवाजा जेव्हा काढला ना, तेव्हा मी विचार केला की बाबा आपल्याला किचन काय रोज वापरायचा नसतो, सकाळ दुपार आणि रात्री, तर किचनचं काम तेवढंच आहे आणि आपण तर कामावर, किचनमध्ये बायको आणि आई दोघंच जण असतात. तर म्हटलं आपल्याला किचन काय थोडा पाहिजे, छोटासा बस झाला. मग आम्ही डोकं लावलं आणि शेवटी हा दरवाजा पॅक केला. हा दरवाजा आम्ही केला असा हॉलमध्ये, आणि किचन आम्ही, ही जी जागा दिसते तुम्हाला ही ही इथे काहीच नव्हतं, पूर्ण असं ओपन स्पेस होता हा वाला, इथे काहीच नव्हतं, पूर्ण ओपन स्पेस. आता सगळ्यात गंमत ही होती की हा जो बाथरूम आहे ना, हा खूप मोठा आहे बाथरूम हा वाला. बाथरूमची ही जी वॉल होती ना, ही मला काढायची होती, पण ही आम्हाला परमिशन भेटली नाही. मग मी डोकं लावलं काही झालं तरी किचन इथेच काढायचं. मग थोडंसं डोकं लावून आम्ही हे किचनचा एल शेपमध्ये असा आम्ही किचन बनवला, म्हणजे एल शेपमध्ये असा ओटा केला. इकडे ट्रॉली केली, इकडे सगळं स्टोरेज, सगळे आपल्या भांडी बिंडी जे बर्तन आहे छोटे मोठे हे सगळं आतमध्ये आहे. इकडे सिलेंडर आहे. ही जी जागा आहे इकडे आम्ही फ्रीज मॅनेज केला मस्तपैकी प्रॉपर, त्या एकदम कोपऱ्यात बसला प्रॉपर. इकडे एल शेपमध्ये आमचा ओटा झाला, इकडे बेसिंग झाली, आणि इथे शेगडी छोटीशी झाली. त्यामुळे आई आणि बायकोचे दोघे पण, फक्त एकच आहे आमचं असं मोठ्या जे फ्लॅट असतात, रूम असतात, त्यांचे जे प्रॉपर किचन असतात तसा आपला नाही आहे, पण ॲडजस्टेबल आहे, पण छान आहे. कारण आम्हाला महत्त्वाचं होतं बेडरूम, तो झाला. म्हटलं किचन आपल्याला छोटा असला तरी चालेल. तर अशा प्रकारे आम्ही ना हा असा किचन बनवला छोटासा. आणि छोटासा किचन बनवल्यानंतर आम्ही काय केलं की इकडे पण म्हटलं आपल्याला बेसिंग पाहिजे, आणि इकडे हा बाथरूम आहे आणि हा आहे टॉयलेट. म्हटलं आता टॉयलेट बाथरूम इकडे आहे. हा टॉयलेट आहे, म्हणजे इंग्लिशच टॉयलेट आहे, आणि पहिला इंडियन होता पण आम्ही त्याला इंग्लिश केला. हा आहे बाथरूम. बाथरूम खूप मोठा आहे बघा, बाथरूम खूप मोठा आहे, चालेल काय प्रॉब्लेम नाही, सगळ्यांच्या घरात असतं असं. आम्ही बाथरूम खूप मोठा, आणि इथे एक आम्ही बेसिंग घेतली का, कारण आपण टॉयलेटमध्ये आल्यानंतर वॉश वगैरे हात करायला पाहिजे, म्हणून आम्ही ही अशा प्रकारे अंडाकृती आम्ही ही बेसिंग घेतली तेव्हा. पण चांगली आली. म्हणजे तेव्हा मी काम केलं, पण आम्ही प्रॉपर काम केलं असं, म्हणजे कुठे हे नाही. आता हे जे टाईल्स दिसतात हे काहीच नव्हतं, हे सगळी वॉल होते, हे आम्ही टाईल्स वगैरे आम्ही तेव्हा करून घेतलं काम टाईल्सचं. नंतर ना ही एक जागा होती, ही अशी वेस्ट होणार होती, वेस्ट म्हणजे अशी ओपनच होती. मग पटकन आमचं विचार आला की बाबा इथे काय करायचं. मग असं नॉर्मल असं ना हे असं एक बनवून घेतलं, ह्याच्यामध्ये सगळं राहतंय बघा, बरंचसं सामान राहतं, म्हणजे छोटे मोठे डब्बे जे आहेत, छोटे मोठे मसाला बिसाला जे पण आहे हे सगळं राहतं. ह्याच्यामध्ये पण स्टोरेज आहेत, ह्याच्यामध्ये पण भांडी आहेत. त्यामुळे असा ह्या जागेचा आम्ही प्रॉपर वापर करून घेतला, आणि अशा प्रकारे आमचा हा किचन झाला. इकडे बेडरूम झाला, आणि इकडे झाला आपला हॉल. आणि आम्हाला हॉल पण असा मोठा पाहिजे होता. हॉलमध्ये ना म्हटलं जागा, आमचा हॉल पण खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी इथे ना 10 लोक आरामात झोपतील हॉलमध्ये. पण मग मी विचार काय केला की आपण एक असं टेबल बनवून घेऊ की बाबा कामावरून आल्यानंतर मस्त चहा वगैरे प्यायला बसायला भेटतं. जेवायला पण आम्ही प्रॉपर बसतो इकडे 4 जण, आई, मी, सौम्या आणि श्रावणी. त्यामुळे हे आम्ही तेव्हा बनवून घेतलं. फोल्डिंग आहे, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा मी फोल्ड करू शकतो, पण आम्ही फोल्ड शक्यता करत नाही, कारण आपण रेग्युलर चालूच असतं. सकाळी कामावर जाताना चहा पिणं, दुपारी जेवणं, रात्री जेवण, त्यामुळे आमचं असंच असतं. त्यामुळे अशा प्रकारे आमचा हॉल झाला. इकडे प्रॉपर बेड, इथून मस्त आहे की टी व्ही छान दिसते बघायला पण, आणि प्रॉपर स्पेस असल्यामुळे टी व्ही बघायला पण मजा येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे हे घर आहे ना, हे हवेशीर आहे. म्हणजे 4थ्या माळ्यावर आहे, थोडा त्रास होतो चालायला वगैरे कंटिन्यूस, म्हणजे आम्ही तर एक सकाळी गेलो की संध्याकाळी येतो, पण आईला वगैरे थोडा त्रास होतो. पण लिफ्ट असली असती तर खूप छान झालं असतं. पण असे घर नवीनमध्ये भेटणार नाही 100%. त्यामुळे आम्ही हे फायनल डिसिजन घेतलेलं, पण आमचं ते सक्सेसफुल झालं, आणि रूम आम्हाला, म्हणजे घर आम्हाला छान भेटलं, आणि मजा आली. जरा आता थोडा त्रास होतोय बघा, घर घेतल्यानंतर EMI हप्ता आहेच, तो आपल्याला भरायचाच आहे. पण मी तर म्हणतो की बाबा एकदाच घर घ्या, पण ते काळजीपूर्वक आणि इन्क्वायरी करूनच घ्या. कारण मुंबईच्या ठिकाणी किंवा आपल्या कल्याण डोंबिवली साईडला जेव्हा आपण घर घेतो तेव्हा इन्क्वायरी करून, किंवा ते 4 पैसे ना जास्त गेले तरी चालतील, पण घेताना व्यवस्थित इन्क्वायरी करूनच घ्यायचं, कारण पुढे त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. अशा प्रकारे मी ते घर घेतलं, आणि आज समाधान आहे. मस्त वाटतं, कामावरून आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं. त्यामुळे बस असं हे माझं घर आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा. आणि आपल्या मॅडम, आता थोडासा मॅडमचा अवतार थोडा हे झाला आहे, कारण
व्हिडिओचे शूट चालू असल्यामुळे ना फॅन स्लो ठेवलेत मी, कारण आवाज येणार म्हणून. तर ह्याच्यामध्ये आपल्या मॅडमचा खूप हातभार आहे. हे असं जर घर घ्यायचं असेल मुंबईच्या ठिकाणी, तर तुम्हाला तुमची जी साथीदारीण आहे, तुमची बायको, तिचा जर सपोर्ट असला तरच हे शक्य होतं. कारण आज मुंबईच्या ठिकाणी एकट्याचं हे काम नाही आहे. दोघे पण जॉबला असतील तरच हे शक्य आहे असं घर, नाही तर नाही. एकट्याच्या ह्याने काहीच होत नाही. बाकी सपोर्ट सगळ्यांचा असतो, पण पैशाचा सपोर्ट शक्यता कोण करत नाही, ती आपलीच माणसं करतात. असं बायकोचा सपोर्ट प्रत्येकाला जर असला तर मी तर म्हणतो छोटंसं घर आपल्याला मुंबईत हक्काचं पाहिजे. हे असं आमचं घर आहे. बाकी आता हा व्हिडिओ ते संपवतो. लडाखची तयारी जोरदार चालू आहे, त्यामुळे ती आता हळूहळू होते. तर म्हटलं काय करू, तर म्हटलं तोपर्यंत आपल्या पब्लिकला आपलं घर दाखवूया छोटंसं. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. एक लाईक करा आणि अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.